नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या उत्पादनावरील खर्च कमी करू शकतो, त्याचबरोबर मार्केटिंगचा खर्च देखील कमी होतो। 1960-70च्या दशकात ज्याप्रमाणे लोकांनी सहकाराच्या माध्यमातून प्रगती केली, त्याचप्रमाणे आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रगती करावी असं आवाहन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केलंय। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे शक्य होईल, असं आमदार संजय जगताप यांनी म्हटलंय। पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते 700 शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पुरंदर ॲग्रोस्टार या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पुरंदर तालुका हा नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र इथल्या शेतकऱ्यांनी फळबागांच्या जीवावर किंवा फळबागांवर एक चांगली प्रगती केली। सहकाराच्या माध्यमातून तर प्रगती केलीच, मात्र आता फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून पुरंदरचा शेतकरी चांगली प्रगती करतोय आणि आज देखील अशाच प्रकारे एका कंपनीचं अनावरण करण्यात आलं किंवा सुरुवात करण्यात आलेली आहे। पुरंदरचे आमदार संजय जगताप हे आपल्या बरोबर आहेत। आमदार साहेब, पुरंदर तालुक्यातील शेतकरी आता प्रगतीचे शेतकरी म्हणून ओळखला जातोय आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून तो आता जगाच्या पाठीवर पोहोचतोय। आज देखील तुम्ही अशाच प्रकारे एक कंपनीचा शुभारंभ केलाय, काय सांगाल शेतकऱ्यांसाठी या कंपनी किती फायद्याच्या आहेत आणि शेतकऱ्यांनी त्या कशा स्थापन केल्या पाहिजेत? निश्चितपणे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही खरं म्हणजे जुन्या काळामधली वारुंगुळ्याची शेती जसं म्हणतो आपण, तशा प्रकारचं खरं म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे। ह्याचा उद्देश एकच आहे, एका प्रोडक्टला घेऊन, म्हणजे जसं आज या ठिकाणी आज पुरंदर मला वाटतं ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी ही या ठिकाणी आज आलेली आहे। ही कंपनी त्या ठिकाणी डाळिंबाची शेती आणि फुलशेतीच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ह्या भागातल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी जवळपास 700 शेतकऱ्यांना एकत्र घेऊन उभी राहिली आहे। त्याच्यामुळे काय होतं की एकत्रित त्यांचा खर्च हा आटोक्यामध्ये येतो, उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात होतं, उत्पादनाचं पॅकेजिंग करून ते मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं कामही एकत्रितपणे होतं आणि त्याच्यामुळे जो मार्केटिंगसाठी लागणारा खर्च आहे आणि प्रोडक्शन घेत असताना एकत्रितपणे येणारा जो खर्च आहे तो खर्च सामूहिकपणे केल्यामुळे त्याला निश्चितपणे कमी होतं आणि त्या खर्चाच्यामुळे जो खर्च आपण वाचवतो तो फायदा जो आहे तो ॲडिशनल शेतकऱ्यांना मिळतो, त्याचबरोबर एकमेकांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतं आणि त्याचा फायदा फार्मर प्रोड्युसर कंपनीला होतो। आज आमचे कृषी अधिकारी तालुक्याचे जाधव साहेब आहेत पुरंदरमध्ये। आज हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे जी अतिशय चांगल्या प्रकारे अंजिराचं मार्केटिंग त्या ठिकाणी करते। आम्ही आता नव्याने पुरंदरमध्ये सवाई मल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून सुरू केली, जी आता एक साखर कारखाना आम्ही त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सुरू करतोय। आज ही फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे पुरंदर ॲग्रोस्टार ही फार्मर कंपनी डाळिंबाच्या ह्या पिकामध्ये काम करते, सीताफळासाठी सुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपनीची प्रोसेसमध्ये आहे। तर अशा प्रकारे आम्ही एकत्रितपणे येऊन ज्याच्या प्रकारे 1960-70च्या काळामध्ये सहकार या देशामध्ये रुजवला गेला, महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने सहकाराच्या माध्यमातून सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा पुणे जिल्ह्यातला काही भाग आहे, सोलापूर जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, याच्यामध्ये सहकार रुजला आणि GDP शेतकऱ्याची वाढली। म्हणजे ही GDP कोल्हापूर भागातली तर GDP ही देशातल्या इतर नागरिकांच्या पेक्षा जास्त आहे आणि शेतकऱ्यांची म्हणजे स्वतःचा इन्कम। तर तशा प्रकारे फार्मर प्रोड्युसर कंपनी हे मला वाटतं की एक चांगलं ध्येय आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकरी एकत्रित येऊन आपलं स्वतःचं उत्पादनाच्या खर्चावरती नियंत्रण ठेवून एक चांगलं उत्पादन त्या ठिकाणी करू शकतो आणि एक खूप चांगला शेतकरी आणि शेती हा व्यवसायाला पर्याय, नोकरीला पर्याय म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकेल आणि म्हणूनच याला आम्ही प्रमोट करतो। मी सुधीर भाऊ निगडेंचा असेल सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। या फार्मर प्रोड्युसर कंपनीने आज कुंभार साहेब असतील किंवा माने सर असतील, ज्यांनी डाळिंबाच्या शेतीमध्ये कशा प्रकारे शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्या ठिकाणी चांगलं उत्पादन होईल याच्यावरती फोकस करून एक मार्केटला लागणारा डाळिंब कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला कसा तयार करता येईल आणि त्या रोपाचं 7 वर्षांचं असणारं लाईफ हे 14 ते 15 वर्षांपर्यंत कशा प्रकारे वाढेल, हा त्यांनी केवळ प्रयोग केला नाही तर ते प्रूव्ह करून दाखवलं आहे। तेही मार्गदर्शनासाठी आज या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून लोकांना आलेत। मला वाटते निश्चितपणे ही एक नवीन सहकार आणि कंपनी ॲक्टच्या मधली एक दिशा चांगल्या प्रकारे फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला मिळते। खरं तर पूर्वीच्या काळी शेतकरी वारंगोळा करायचा आणि एकमेकाची शेती करायचा आणि त्यानंतर आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मार्केटिंगचा वारंगोळा हा नवीन पद्धत सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते।